संतापाची लाट बाहेर आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। याबाबत बोलण्यासाठी माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्त्या, ज्यांनी आता या सगळ्या गोष्टींवरती आक्रोश व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। अत्यंत वाईट अशी ही घटना आहे। एका महिलेला आता देखील, म्हणजे आपण 21व्या शतकात जगतोय, जग कुठे चाललंय, आणि आता देखील एका राजकीय नेत्याकडून सुनेचा अशा प्रकारे छळ होतो की तिला जीव द्यायची वेळ येते। काय सांगाल? खरं तर राजकीय नेते आणि पुढारी हे समाजामध्ये स्वतःचा चेहरा काय म्हणून घेऊन जातात, तर आम्ही लोकांच्या कल्याणासाठी आहोत, आम्ही लोकांच्या हितासाठी म्हणून काम करत आहोत, असा एक चेहरा त्यांचा समाजामध्ये तयार झालेला असतो। परंतु हगवणे प्रकरणामध्ये जिथे वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यामुळे मृत्यू झालेला आहे, तिचा बळी घेतलेला आहे, खरं तर हा खून केलेला आहे अक्षरशः। आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे राजकारणी आहेत हे स्वतःचा खरा चेहरा लपवून खोटा चेहरा घेऊन समाजामध्ये वावरतात। या प्रकरणामुळे राजकारण्यांचा खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे। अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करून एखाद्या महिलेचा छळ करून तिला मृत्युमुखी पाडणं किंवा तिला आत्महत्येला प्रवृत्त करणं ही एक वेगळीच विषारी वृत्ती समाजामध्ये तयार झालेली आहे। खरं पाहायला गेलं तर 21व्या शतकामध्ये मुलींना शिकवलं जातं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं जातं आणि चांगल्या घरामध्ये नांदवण्यासाठी आई वडील चांगली स्थळं बघतात। मात्र जेव्हा तिथं छळ चालू होतो तेव्हा सुद्धा आई वडिलांची जबाबदारी संपत नाही। जेव्हा ती मुलगी सांगते की मला इथे त्रास होतोय, मला इथं छळ केला जातोय, तर आई वडिलांनी सुद्धा त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं गेलं पाहिजे, त्या क्षणी ऍक्शन घेतली पाहिजे। परंतु आई वडील काय करतात, या प्रकरणामध्ये अशा हुंडा घेणाऱ्या नालायक लोकांना त्यांचा हेतू साध्य करून देतात, त्यांना तो हुंडा पुरवतात आणि आपल्या मुलींना तिथे नांदवण्यासाठी अक्षरशः बळजबरीने ठेवतात। पण असं न करता मी या माध्यमातून प्रत्येक पालकांना विनंती करेन की जेव्हा आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ होतो, तिला मारहाण केली जाते, तेव्हा तिच्या या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तिला वेळीच मदत द्या, तिला साथ द्या आणि तिला परत तिच्या घरी, हक्काच्या घरी येण्यासाठी विनंती करा। परंतु असे बळी गेलेले चांगले नाहीयेत। खरं तर 5 ते 6 दिवस झालेले आहेत या घटनेला, आणि जे खरं तर सत्ताधारी पक्षातले पदाधिकारी आहेत हे हगवणे, ज्यांच्या सुनेचा मृत्यू झालेला आहे, मृत्यू नाही तर ह्यांनी बळी घेतलेला आहे, हुंडा बळी घेतलेला आहे याच्यामध्ये। परंतु स्वतः अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या हगवणेवरती कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही त्याला पक्षातनं सुद्धा बडतर्फ केलेला आहे। त्याच्यामुळे इथे कुठेही सत्ताधारी पक्ष सुद्धा त्यांना वाचवण्याच्या भूमिकेत दिसत नाहीये। परंतु मला या माध्यमातून अजून एक गोष्ट नमूद करायची आहे की पोलिसांचा प्रत्येक वेळी दबाव का असतो, पोलीस या गोष्टीमध्ये दुर्लक्ष का करतात, हलगर्जीपणा का करतात। जेव्हा अशा पद्धतीची तक्रार येते तेव्हा राजकीय दबाव स्वतःवरती का घेतात, अशा वेळी त्यांनी मुलींच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे, तक्रारदार महिलेची बाजू घेतली पाहिजे। हे न करता कायम जे राजकारणी असतात त्यांच्या वरदहस्तामुळे नमून ते काम करतात, ही पद्धत पहिली बंद झाली पाहिजे। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे आणि या गोष्टीवर सुद्धा काम करणं गरजेचं असलं पाहिजे की जेव्हा महिलांच्या तक्रारी येतात, हुंडाबळीच्या तक्रारी येतात किंवा छळाच्या तक्रारी येतात, तेव्हा कुठल्याही वरदहस्ताचा, कुठल्याही राजकारणी लोकांचा याच्यामध्ये हस्तक्षेप न करता त्या महिलेला योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशा सूचना खरं तर केंद्र आपले जे गृहमंत्री आहेत त्यांनी दिल्या पाहिजेत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची देखील याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे खरं तर। मात्र कालपासून आपण बघतोय कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला पाहायला मिळतो या प्रकरणामध्ये, त्यांच्याकडून सुद्धा काय सांगायचं तुम्हाला? महिला आयोग खरं तर असं वाटतं की तो फक्त नावालाच राहिलेला आहे। आम्ही तर कालच महिला आयोग, महाराष्ट्र महिला आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे, कारण हा सगळा पिरियड आहे तो 5 ते 6 दिवसांचा झालेला आहे। म्हणजे तक्रार दाखल करून आज 7वा दिवस उलटलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया येते, म्हणजे हे खरंच हास्यास्पद गोष्ट आहे। तुम्ही महिला आयोगावर बसल्यात, महाराष्ट्रात काय घडतं हे तुम्हाला समजत नाहीये। महिलांच्या बाबतीत इतके अत्याचार होतात, आतापासूनच्या म्हणजे मागच्या सगळ्या केसेस बघितल्या तर कुणाकुणाला त्यांनी न्याय दिलाय ना, त्याचा खरं अहवाल त्यांनी महाराष्ट्राला सादर केला पाहिजे की आतापर्यंत जितक्या काही केसेस आल्या त्या केसेसचा काय काम केलं आणि त्याचं नेमकं काय झालं हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे। म्हणजे अगदी पूजा चव्हाणचं प्रकरण असेल किंवा अजून अनेक कुठली प्रकरणं आहेत, याच्यामध्ये महिला आयोगाने शेवट काय केला, दाखल तक्रार होते पण शेवट काय झाला हे महाराष्ट्राला कळणं फार महत्वाचं आहे।
माझ्यासोबत शिंदे गटाच्या देखील नेते आहेत. हे प्रकरण बघतोय आपण, अत्यंत वेदनादायी प्रकरण झालेलं आहे आणि याच्यामध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा आहे का? कारण एक राजकीय नेताच अशा पद्धतीने वागतोय, सुनेचा बळी घेतला जातोय आणि आता न्याय मिळू शकतो का त्या पीडितेला? 100% त्या पीडितेला न्याय देण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. आम्हाला म्हणजे आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. कुठल्याही महिलेवरती अशा प्रकारचा जर अत्याचार होत असेल तर आम्हाला घरात बसून राहण्याचा अधिकार नाहीये. आपण बघितले की हगवणे नावाची ही विकृती आहे, समाजामधली प्रवृत्ती आहे. ते कुठल्या पक्षाचे आहेत याच्यापेक्षा ते नराधम आहेत हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यांनी त्यांच्या या सुनेला नाही तर मोठ्या सुनेलाही त्रास दिलेला आहे. मोठी सून सुद्धा घर सोडून गेलेली आहे. माझा प्रश्न पुन्हा एकदा पोलिसांना असा आहे की जेव्हा मोठी सून तुमच्याकडे तक्रार घेऊन आली होती त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई केली? जर तुम्ही त्यावेळेस या लोकांना दंड दिला असता, त्यांना जर तुम्ही त्यावेळेस त्यांची जाणीव करून दिली असती की तुम्ही चुकताय, तर कदाचित ते पुढच्या सुनेला त्रास त्यांनी दिला नसता. अशा प्रकारचा अमानुष त्रास म्हणजे एखादं कुटुंब जे सधन आहे त्यांना देऊ शकतो हा विश्वास बसत नाही. एक तर महाराष्ट्रात, ते तर पुण्यात, आणि जिथे सगळे म्हणजे राजकीय लोक आजूबाजूला राहतात, एकमेकाच्या हातात हात घालून कामं करतात, अशा परिस्थितीमध्ये हे जे काही वैष्णवीचं प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये म्हणता येत नाही की तिने आत्महत्या केली. मला तर असं वाटतंय तो रिपोर्ट बघून, तिच्या अंगावरचे सगळे वळ बघून, की हा एक खुनाचाच प्रकार आहे. आणि जर ते सिद्ध होऊ नाही शकलं, जरी खून आहे तरी आत्महत्येस प्रवृत्त हे तर व्हायलाच पाहिजे आणि त्याची शिक्षा ही फाशीच, जन्मठेप हीच शिक्षा असली पाहिजे. जर ही शिक्षा झाली नाही तर आम्ही महिलांच्या माध्यमातून फार मोठं जनआंदोलन या बावधन पोलीस स्टेशन असेल किंवा कसपट्यांना सपोर्टसाठी असेल किंवा हगवण्यांच्या घरी वेळ प्रसंगी असेल, आम्ही त्यांना समाजामध्ये जगू देणार नाहीये. कारण त्यांनी आज त्या निष्पाप लहान मुलाची आई त्याच्यापासून घेतलेली आहे आणि असं कृत्य केलंय. म्हणजे एक ऐकलं, ती करिश्मा नावाची ती एक मुलगी आहे, म्हणजे ती मुलगी आहे का राक्षसी नाही मला कळत नाही. खरं तर या सगळ्यामध्ये नणंद आणि सासूचं खूप मोठं हात आहे हे देखील समोर आलेलं आहे. त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र एक महिलाच्या जीवावरती उठते. नेमकं कुठे चाललंय हे सगळं प्रकरण हे दिसतंय आपल्याला. संस्काराचा विषय आहे. ज्या मुलीची आई छळते तिचं बघून ती मुलगी छळते. म्हणजे पुन्हा एकदा असं झालं की गरीब घरातली झोपडीतली एका मुलीला चांगले संस्कार असू शकतात, पण त्या कुटुंबाचं मी ऐकलेलं आहे की त्यांच्यामध्ये कुणालाही वर्तन चांगलं नाही, त्यांच्याकडे संस्कार नाहीयेत. त्या समाजामध्ये त्यांना बहिष्कृत केलं पाहिजे, त्यांना वाळीत टाकलं पाहिजे, त्यांच्याशी कुणी कुठल्या प्रकारचे नातेसंबंध ठेवले नाही पाहिजेत. एवढंच नाही तर आता अजितदादांनी डिक्लेअर केले की त्यांच्यावरती कडक कारवाई करा. दादांनी सांगितलं म्हणून नाही, कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी निपक्षपणे त्यांची सापडत कसे नाहीत. आज ते तर कुठं काय देशाच्या बाहेर निघून नाही गेले, आज ते सापडले. उद्यापर्यंत जर ते सापडले नाहीत तर आम्ही त्या बावधन पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन करणार आहे. त्या ठिकाणी सगळ्या महिला घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रस्थान करणार. वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी तुमची नेमकी आता मागणी काय आहे? पुढे भूमिका काय असणार आहे तुमची? खरं तर आक्रमक पवित्रा तर घेतलेलाच आहे, मात्र बघतोय आपण कुठेतरी पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणामुळे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. बरोबर आहे. कायम पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उभं का राहतं? कारण पोलिसांचा तपासच योग्य पद्धतीने होत नाहीये आणि त्या तपासावरतीच काही निर्बंध नाहीयेत. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की माननीय देवेंद्र फडणवीस जे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने कडक अशा सूचना या पोलिसांना देणं गरजेचं आहे, सीपी साहेबांना देणं गरजेचं आहे की याच्यामध्ये कुठेही हिंसाळ होता कामा नये या केसमध्ये. कारण वैष्णवी हगवणे हे प्रकरण ज्या पद्धतीने बाहेर आलेलं आहे, अशा असंख्य महिला आज महाराष्ट्रामध्ये आहेत की त्या हुंडा बळी गेलेल्या आहेत. त्यांचा अजूनही हुंड्यासाठी पैशासाठी छळ केला जातो. तर या निमित्तानं आमची मागणी आहे की जास्तीत जास्त कठोरातली कठोर शिक्षा आहे या नालायक हगवणे कंपनीला झाली पाहिजे. म्हणजे आमचं तर असं म्हणणं आहे की आमच्यासारख्या महिलांच्या ताब्यात त्यांनी द्यावं. आम्ही त्यांना तुडवू आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. इतके नीच प्रवृत्तीची हगवणी फॅमिली आहे. नक्कीच. तर आपण बघतोय की सगळ्या महिलांकडूनच संताप जो आहे तो आता बाहेर येताना दिसतो. या संपूर्ण हगवणे कुटुंबियावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि वैष्णवीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, अशा प्रकारच्या भावना सगळेच व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे आता पोलीस प्रशासन किती लवकर पावलं उचलत आहे आणि किती लवकर राजेंद्र हगवणेला आणि फरार दिराला वैष्णवीच्या ताब्यात घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्नच करू. तुर्तास इथेच थांबते.